ऋषी पंचमी माहिती व कथा. भाद्रपद शुद्ध पंचमीला म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी ऋषी पंचमी हे व्रत करतात. ज्ञान व विज्ञान तसेच पुराणे यांची दीक्षा देण्याचे काम ऋषीमुनी फार दिवसांपासून करत होते, ज्यांचा संदर्भ आजही उपयोगात आणला जातो. अशा या थोर ऋषींच्या कार्याची कृतज्ञता व्यक्त करणे हा ह्या व्रतामागील सगळ्यात महत्त्वाचा उद्देश आहे. कश्यप, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी, वसिष्ठ आणि अत्री हे 7 ऋषी आणि वसिष्ठांची पत्नी अरुंधती यांची पूजा करतात. या दिवशी बैलाच्या कष्टाचे कोणतेही अन्न खाल्ले जात नाही. वर्षातून किमान 1 दिवस तरी स्वतःच्याच कष्टाचे अन्न खावे हा यामागे संकेत वा संदेश आहे. स्वकष्टार्जित या शब्दाला ऋषींनी प्रतिष्ठा दिलेली आहे. हे व्रत मुख्यत्वे करून स्त्रिया रजस्वाला दोष नाहीसा करण्यासाठी करतात. या व्रताने विविध तीर्थांच्या स्नानाचे, विविध प्रकारच्या ज्ञानाचे पुण्य लाभते व मोक्ष मिळतो अशी आख्यायिका आहे. श्री ऋषी पंचमीची कहाणी. एका ऋषीश्वरांनो, तुमची कहाणी. आटपाट नगर होते. तिथे एक ब्राह्मण होता. तो आपला शेतीभाती करून सुखाने नांदत होता. पुढे एक दिवशी काय झाले, त्याची बायको शिवेनाशी झाली. विटाळ तसाच घरात कालविला. त्या दोषानं काय झालं, तिचा नवरा पुढच्या जन्मी बैल झाला व त्या बाईचा जन्म कुत्रीचा झाला. देवाची करणी. दोघंही आपल्या मुलाच्या घरी होती. तो मोठा धार्मिक होता. देवधर्म करी, श्राद्ध पक्ष करी, आल्या ब्राह्मणांचा समाचार घेई. एके दिवशी त्याच्या घरी श्राद्ध आलं. बायकोला सांगितलं, आज माझ्या बापाचं श्राद्ध आहे, खीरपुरीचा स्वयंपाक कर. ती मोठी प्रतिव्रता होती. तिनं 4 भाज्या, 4 कोशिंबिरी केल्या, खीरपुरीचा स्वयंपाक केला. इतक्यात काय चमत्कार झाला. खिरीचं भांडं उघडं होतं, त्यात सर्पानं आपलं गरळ टाकलं. हे त्या कुत्रीनं पाहिलं. मनात विचार केला, ब्राह्मण खीर खातील नि मरून जातील, मुलाला ब्रह्महत्येचं पातक लागेल. म्हणून उठली, पटकन खाऊन खिरीच्या पातेल्याला शिवली. ब्राह्मणाला बायकोला राग आला. तिनं जळतं कोलीत घेतलं आणि कुत्रीच्या कमरेत मारलं. तो स्वयंपाक टाकून दिला. पुन्हा स्वयंपाक केला. ब्राह्मणांना जेवू घातलं. कुत्रीला काही उष्टमाष्ट देखील घातलं नाही. सारा दिवस उपवास घडला. रात्र झाली तेव्हा ती आपल्या नवऱ्याजवळ म्हणजे त्या बैलाजवळ गेली आणि आक्रोश करून रडू लागली. बैलानं तिला कारण विचारलं. ती म्हणाली, मी उपाशी आहे, मला अन्न नाही, पाणी नाही. खिरीच्या पातेल्यात सर्पानं गरळ टाकलं, ते माझ्या दृष्टीस पडलं. ब्राह्मण मरतील म्हणून मी पातेल्याला शिवले. माझ्या सुनेला राग आला. तिनं जळतं कोलितानं माझी कंबर मोडली. माझं सारं अंग दुखत आहे. ह्याला मी काय करू. बैलाने तिला उत्तर दिलं, तू आदल्या जन्मी विटाळशीचा विटाळ घरात कालविलास, त्याचा संपर्क मला झाला. त्या दोषानं मी बैल झालो. आज माझ्या मुलानं मला नांगराला धरलं, तोंड बांधून मला मारलं. मी देखील आज उपाशीच आहे. त्याचं श्राद्ध फुकट गेलं. हे भाषण मुलांनी ऐकलं. लागलाच उठून बाहेर आला. बैलाला चारा घातला, कुत्रीला अन्न घातलं. दोघांना चांगलं पाणी प्यायला दिलं. मनात फार दुःखी झाला. दुसरे दिवशी सकाळी उठला, घोर अरण्यात गेला. तिथं ऋषींचा मेळा पाहिला. त्यांना साष्टांग नमस्कार घातला. ऋषींनी त्याला प्रश्न केला, तू असा चिंताक्रांत का आहेस. मुलाने सांगितलं, माझ्या बापाला बैलाचा जन्म आला आहे आणि माझ्या आईला कुत्रीचा जन्म आला आहे. त्यांना मोक्ष कसा मिळेल, ह्या चिंतेत मी पडलो आहे. कृपा करून मला उपाय सांगा. तेव्हा ऋषींनी सांगितलं, तू ऋषी पंचमीचं व्रत कर. ते व्रत कसं करावं. भाद्रपद महिना येतो, चांदण्या पाखातली पंचमी येते. त्या दिवशी काय करावं, ऐन दुपारच्या वेळी नदीवर जावं, आघाड्याची प्रार्थना करावी, त्याच्या काष्ठानं दंतधावन करावं, आवळकाठी कुटून घ्यावी, तीळ वाटून घ्यावे, केसांना लावावे, मग आंघोळ करावी, धुतलेली वस्त्रे नेसावी, चांगल्या ठिकाणी जावं, अरुंधतीसह सप्त ऋषींची पूजा करावी. असं 7 वर्ष करावं.
शेवटी उद्यापन करावं. ह्या व्रतानं काय होतं? रजस्वला दोष नाहीसा होतो. पापापासून मुक्तता होते. नाना तीर्थांच्या स्नानाचं पुण्य लागतं. नाना प्रकारच्या दानाचं पुण्य लागतं. मनी इच्छिल्ल कार्य होतं. मुलाने ते व्रत केले, त्याचं पुण्य आपल्या आईबापास दिलं. त्या पुण्यानं काय झालं? रजोदोष नाहीसा झाला. आकाशातून विमान उतरलं. बैल होता तो सुंदर पुरुष झाला. कुत्री होती ती सुंदर स्त्री झाली. दोघं विमानात बसून स्वर्गाला गेली. मुलाचा हेतू पूर्ण झाला. तसा तुमचा आमचा हो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण.